उंगली के सामर्थ्य के द्वारा दुष्टात्मा को निकालता हूँ तो परमेश्वर का राज्य तुम्हारे पास आ पहुंचा है। परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्या आले आहे। आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जब हम सुनते हैं वही पालन करने के लिए तो मदद करना, हमें समझने के लिए मदद करना। आपकी उंगलियों में कितनी ताकत है प्रभु पवित्र पिता, हम धन्यवाद देते हैं। समझने के लिए तो सहायता करना है। हमारा परमेश्वर साधारण नहीं है, मूर्ति नहीं है प्रभु, निर्जीव नहीं है, मरा हुआ नहीं है, परंतु युगानुयुग जीता है। वही आदि और अंत है प्रभु। हम धन्यवाद देते पिता, धन्यवाद नहीं, कोई एकमात्र है, इसलिए धन्यवाद देते यीशु के नाम से, आमीन। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। यहाँ पर प्रियो हम देखते हैं कि यीशु की जो यहाँ लिखा है कि यीशु मसीह उन लोगों को जो लोग कह रहे थे कि यीशु दुष्टात्माओं को निकालता है दुष्टात्मा की सहायता से, आणि जे लोक बोलत होते की येशू दुरात्म्याच्या सहाय्याने काय करतो, दुष्टात्म्यांना काढतो, जबकि उनके लोग दुष्टात्मा की सहायता से निकाल रहे थे। आणि त्यांचे जे लोक आहेत ते दुष्टात्म्याच्या सहाय्याने काढत होते। यहाँ लिखा है कि वो परमेश्वर की उंगली के द्वारा, यहाँ जो लिखा है परमेश्वर का सामर्थ, और सामर्थ यहाँ पर अगर आप देखोगे वहाँ स्टार बनाया है और नीचे आप देखोगे तो वहाँ लिखा है उंगली। आणि देण्यात आलेला आहे की देवाच्या सामर्थ्याने, आणि त्या सामर्थ्याच्या जागी स्टार देण्यात आलेला आहे। आणि जर तुम्ही खाली पाहिलं तर तिथं देण्यात आलेला आहे की देवाच्या बोट आहे। ये आपका बाइबल है, आणि हे तुमचं बायबल आहे। एक शब्द के पीछे देखो, सामर्थ के शब्द के बाजू में देखो स्टार है, आणि सामर्थ्य शब्दाच्या बाजूला स्टार आहे। और नीचे अगर आप देखोगे, आणि खाली जर तुम्ही पाहिलं सबसे नीचे सर्वात लास्टला 20वां वचन पर आणि 20व्या वचनामध्ये वहाँ दिया गया है उंगली, आणि तिथं देण्यात आलेला आहे की बोट। पढ़ा? तो उसका जो जहाँ आपको स्टार मिलेगा, क्रॉस मिलेगा, आणि जिथे तुम्हाला स्टार किंवा क्रॉस भेटेल तो उसका मीनिंग वहाँ नीचे बताया गया है। आणि त्याचा जो अर्थ आहे तो खाली सांगण्यात आलेला आहे। परमेश्वर की उंगली आणि देवाची बोट मतलब सामर्थ्य, आणि म्हणजे सामर्थ्य, उंगली सामर्थ्य, आणि जे बोट आहे ते सामर्थ्य, परमेश्वर का सामर्थ्य उंगली में, आणि देवाचं जे सामर्थ्य आहे त्याच्या बोटामध्ये आहे। दुष्टात्मा को निकालता। चल हम लोग बोलते हे दुष्टात्मा निकल जा, यहाँ परमेश्वर उसकी उंगली को बोलता है दुष्टात्मा चुपके से निकलता है। आणि दुष्टात्मा एकदम शांत रीतीने हमें लगता है हमने निकाला, हमने निकाला, हमने निकाला, लेकिन हमने नहीं, परंतु परमेश्वर ने ऑलरेडी आत्मिक रीति से उसको चुपके से जाता है। परमेश्वर की उंगली में इतनी सामर्थ्य है कि दुष्टात्माओं को निकालता है। आणि देवाच्या बोटामध्ये एवढे सामर्थ्य आहे तो काय करतो, दुरात्म्यांना काढतो। होता है लोग दुष्टात्मा को डरते हैं, आणि खूप लोक दुष्टात्म्यांना घाबरतात, दुष्टात्माएं हमारे परमेश्वर को डरते हैं, आणि जे दुष्टात्मा आहे ते आपल्या देवाला घाबरतात। लोग जादू टोना वाले को डरते हैं, आणि लोक जादू टोणावाल्याला घाबरतात, उसको करेंगे, आणि काहीतरी करते, हमारे ऊपर जादू टोना करनी भी करेंगे, आणि आपल्यावरती जादू टोना किंवा करणी करते। लेकिन हमने एक्सोडस 8 में पढ़ा कि जादू टोना वाले लोग कहते हैं ये परमेश्वर की उंगली है, आणि निर्गमन 8 आपण वाचलं की देवाची बोटाने केलेला तो आहे। जादू टोना करने वाले परमेश्वर की उंगली को डरते हैं। आणि जादू टोना करणारे जे आहे ते देवाच्या बोटांना घाबरतात। हारून और मोसेस डरे थे क्या? आणि हारून आणि मोशे घाबरले होते का? नहीं डरे ना, नाही घाबरले। ये लोग हम पे जादू टोना करेंगे, तंत्र मंत्र डालेंगे, आणि हे लोक आमच्या विरुद्ध जादू टोना करतील किंवा तंत्र मंत्र टाकतील। याद रखो जिसके ऊपर परमेश्वर की उंगली है, आणि लक्षात ठेवा ज्याच्यावरती देवाचं बोट आहे वो उसको कभी भी जादू टोना नहीं लगेगा, आणि त्याला कधी जादू टोना लागणार नाही। हमेशा याद रखो। आणि नेहमी लक्षात जब ठेवा, परमेश्वर अपना हाथ रखता है आणि जेव्हा देव स्वतःचा हात ठेवतो उस समय उसकी उंगलियां उसके ऊपर होती है, आणि त्यावेळेला त्याची बोट त्याच्यावरती इसलिए असते। जादू टोना हम मसीहों को कभी भी नहीं लगेगा, आणि म्हणून जादू टोना आपल्या व्यक्ती लोकांना कधी लागणार याद नाही। रखो। इसलिए परमेश्वर जब हमें अभिषेक करता है, हमें छूता है तो उसकी उंगलियों से छूता है, आणि म्हणून जेव्हा देव आपल्याला अभिषेक करतो, आपल्याला स्पर्श करतो, तो त्याच्या बोटांच्या द्वारे उसकी करतो, उंगलियों से वो हमें अभिषेक करता है, आणि त्याच्या बोटांच्या द्वारे तो आपला अभिषेक करतो, हमें उसके उंगली से छूता है। आणि तो त्याच्या बोटांच्या द्वारे आपल्याला स्पर्श बहुत करतो। बार देखो आप जब कहीं बैठे होते हो या आराधना करते रहते हो, आपकी आंखें बंद रहती है, आपको ऐसा लगता है कोई तो ऐसा किया, आणि खूप वेळा तेव्हा आणि असं झालेलं आहे का? वो उस समय प्रभु ने अपने हाथ की उंगलियों से आपको ऐसा किया, आणि त्यावेळेला देवाने त्याच्या हाताच्या बोटांद्वारे तुम्हाला स्पर्श केलेला असतो। अचानक आपको ऐसा लगता है कोई आपके पीठ के ऊपर ऐसा पीठ पे ऐसा हाथ घुमाते हैं ना, उंगली का कोई तो उंगली घुमा रहा है, ऐसा एहसास आपको महसूस होता है। आणि अचानक तुम्हाला अशी जाणीव होती की तुमच्या पाठीवरती कोणतरी हात फिरवत आहे। प्रभु का हाथ रहता है, प्रभु की उंगलियां रहती है जो आपके ऊपर ऐसे ऐसे मार रहा है, आणि तो देवाचा हात असतो, देवाची ती
तुमच्यावरती फिरत आपके असतात ऊपर पीठ के ऊपर फिराती है। आणि तुमच्या पाठीवरती ते फिरत असतात प्रभु अपनी उंगलियों से हमें छूता है आणि देव त्याच्या बोटांच्या द्वारे आपल्याला स्पर्श करतो प्रभु की उंगलियों से प्रभु हमारी रक्षा करता है आणि देव त्याच्या बोटांच्या द्वारे आपलं रक्षण और करतो शैतान को निकालता है। आणि शैतानाला तो काढून इतनी टाकतो पावर है उसकी उंगलियों में आणि एवढं सामर्थ्य आहे त्याच्या और बोटांमध्ये यीशु की उंगलियों में। आणि देवाच्या पर बोटांमध्ये शैतान उन उंगलियों को देखकर ही डरता है। आणि शैतान त्या बोटांना पाहून तो घाबरून जातो जब वो राजा इतना डर गया उंगलियों को देखकर, आणि जेव्हा तो राजा त्या बोटांना पाहून एवढा घाबरला तो सोचो दुष्टात्मा सेना और शैतान ये कितना डरता होगा। आणि विचार करायचे दुरात्म्याची जी सेना आहे ती किती घाबरत असेल तो इसलिए प्रियो परमेश्वर की उंगली में दुष्टात्माओं निकालने का सामर्थ्य है। आणि म्हणून तेव्हा देवाच्या बोटांमध्ये दुरात्म्यांना काढण्याचं सामर्थ्य आहे अभी हम आगे का देखेंगे कि परमेश्वर की उंगली और क्या करती है। आणि आता आपण पुढे पाहूया की देवाचे जे बोट आहे ते आणखी काय करतात जॉन चैप्टर 8 में हम पढ़ेंगे। योहान अध्याय 8 मध्ये आपण वाचूया तो पांचवा मुद्दा है परमेश्वर की उंगली क्या करती है। आणि पाचवा मुद्दा आहे की देवाचं बोट काय करतं हाँ? दुष्टात्मा निकालती है। आणि दुरात्मा काढतो और छठा आणि साबूत छूती है, आपल्याला स्पर्श उसकी करतो उंगली से वो हमें छूती है आणि त्याच्या बोटांच्या द्वारे तो आपल्याला स्पर्श करतो और हमें अभिषेक करती है। आणि आपल्याला अभिषेक करतो सातवां पॉइंट है वो हमें अभिषेक करती है। आणि सातवा मुद्दा आहे की तो आपल्याला अभिषेक करतो हमें हमारे ऊपर अपने हाथ को रखकर उंगलियों से वो हमें क्या करती है अभिषेक करती है। आणि आपल्यावरती स्वतःचा हात ठेवून तो त्याच्या बोटांच्या द्वारे आपला अभिषेक करतो हम आठवां अध्याय पढ़ेंगे। आपण 8वां अध्याय जॉन वाचूया चैप्टर 8। योहान अध्याय 8 जॉन योहान चैप्टर 8 अध्याय 8 और उसका 6 से पढ़ो। आणि त्याचं 6 पासून वाचूया त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले येशूला खाली आणून बोटाने जमिनीवर लिहून लागला आणि ते त्याला एकसारखे विचारत असतात तो उठून त्यांना म्हणाला तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड मारावा मग तो पुन्हा खाली ओढून जमिनीवर लिहू लागला हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटच्या मासापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री बघे उभी होती नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला बाई तुला दोष देणारे कोठे आहे तुला कोणी दंड ठरवला नाही काय ती म्हणाली प्रभूशी कोणी नाही तेव्हा येशू तिला म्हणाला मी तुला दंड ठरवत नाही जा यापुढे पाप करू नकोस हम यहाँ देखते हैं प्रियो कि जैसे एक व्यभिचारिणी स्त्री को यीशु के पास लेकर आए आणि जसं एका व्यभिचारी स्त्रीला येशूकडे आणलं और वो उसे चाह रहे थे कि उसको पत्थरवाह करे आणि त्यांची इच्छा होती की तिला दगडमार करण्यात यावं उनकी ऐसी इच्छा थी कि यीशु कहे कि हाँ पत्थरवाह करो। आणि त्यांची अशी इच्छा होती की येशूने म्हणावे की हा तुम्ही तिला दगडमार करा अगर हाँ बोला आणि जर हा म्हटलं तो ये कठोर है, आणि हा कठोर आहे ये बराबर नहीं है। आणि हा योग्य नाहीये और मत मारो बोला तो आणि जर तुम्ही हिला मारू मोसेस नका का नियम तोड़ने वाला होगा। आणि मग तो मोशेचं नियमशास्त्र तो तोडणार लोग होते इसको पकड़ लेंगे, यीशु को पकड़ लेंगे आणि म्हणून येशूला पकडून और घेऊ यीशु को मारेंगे। आणि येशूला मारते ये जूने करार में लिखा है मोसेस का नियम शास्त्र तोड़ने वाले को पत्थरवाह किया जाए। आणि जुन्या करारामध्ये देण्यात आलेला आहे जो कोणी मोशेचं नियमशास्त्र तोडतो त्याला त्याचा दगडमार करा मारो नहीं बोल सकते, आणि मारू नाही मारा असं मत सांगू मारो बोल शकत नहीं नाही. सकते। आणि नका मारू अशा रीतीने ये सांगू उन्होंने शकत नाही. परखने के लिए उसको तावड़ी में अपने चुंगल में फंसाने के लिए ये उसको बोला था। आणि स्वतःच्या तावडीमध्ये त्याला फसवण्यासाठी त्या लोकांनी अशा रीतीने लेकिन उस विचारलं समय हम देखते हैं कि यीशु मसीह पृथ्वी पर अपनी उंगली से यहाँ स्पष्ट रीति से लिखा है 6 वचन में कि परंतु ये सब हो रहा है लेकिन यीशु ने क्या कर रहा था, यीशु झुककर पृथ्वी पर अपनी उंगली से भूमि पर लिख रहा था। आणि 6व्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे की हे सर्व होत असताना येशू काय करत आहे तो खाली वापरून स्वतःच्या बोटाद्वारे काय करत आहे जमिनीवरती लिहत आहे उसको कंटिन्यूसली पूछ रहे लेकिन यीशु जमीन पे ही लिख रहा था। आणि त्याला लगातार ती लोक विचारत होते परंतु येशू काय करत होता जमिनीवर हारून लिहत ने होता मिट्टी पर जमीन की मिट्टी के ऊपर धूल के ऊपर लाठी चढ़ाई और फुटकियां निकली। आणि हारूनाने काय केलं त्याची जी काठी आहे ती जमिनीवरती मारली आणि त्याच्यातून उभा निघाल्या और हमारा यीशु भूमि पर लिख रहा है। आणि आपला प्रभू येशू हा भूमीवरती लिहत आलेला तो उसके बाद फिर भी उसको पूछने के बाद लगातार पूछने के बाद यीशु उनके बीच में खड़ा होकर कहा तुम में से जिसने पाप नहीं किया निष्पाप हो वो पहला पत्थर मारे। और ऐसा बोलकर वापस नीचे बैठा और उंगली से लिखने लगा। आणि लगातार ती लोक येशूला विचारत होते म्हणून येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांना सांगितलं जो कोणी तुमच्यामध्ये निष्पाप आहे त्याने काय करायचं आहे पहिला दगड मारायचा आहे आणि तो
खाली लिहू लागला. फिर से यीशु अपनी उंगली से लिख रहे थे आणि पुन्हा येशू काय करत होता, स्वतःच्या बोटांवरही लिहित और यीशु होता. ने अपनी उंगली से लिखा कि मुझे दया चाहिए, आणि येशूने स्वतःच्या बोटांवरही लिहिलं की मला दया हवी मुझे आहे क्षमा चाहिए, आणि मला क्षमा हवी मुझे आहे प्रेम चाहिए, आणि मला प्रेम हवं आहे इंसानियत चाहिए. आणि माणुसकीपणा हवा आहे. इसीलिए हर एक जैसे यीशु भूमि पर लिखने लगे, आणि जसा येशू हा भूमीवरती लिहू लागला हर एक को अपने अपने काम याद कर गए. आणि प्रत्येकाला स्वतःची पापं लक्षात आली सबसे पहला जो बूढ़ा होगा वही चला गया, आणि सर्वात जे पहिले जो वयस्कर होता तो निघून गेला. क्योंकि बच्चे तो कम पाप करते होंगे, आणि जी मुलं इतने छोटे तो बच्चे पत्थर मारने नहीं आए थे. आणि एवढी जी लहान मुलं होती ती दगड मार करण्यासाठी आली प्रकाश के नव्हती. एज से लेके पकड़ो, आणि प्रकाशच्या एज पासून तुम्ही लोक पकडा. है ना. यो बहुत बुरी मृत्यु है पत्थरवाह करना. आणि त्यानं दगड मार करणं ही फार वाईट कृत्य आहे. मैंने यूट्यूब पे पहले काल के कैसे पत्थरवाह करके मारते हैं उसके वीडियोस देखे, आणि पहिल्या काळामध्ये कशा रीतीने दगड मार करून मारतात त्याच्या व्हिडिओ मी पाहिले. तो मुझे तो मैं बहुत रोई क्योंकि उसमें सबसे ज़्यादा स्त्रियों को मारा है, आणि मी खूप रडली कारण त्याच्यामध्ये सर्वात जास्त स्त्रियांना मारलेलं आहे बुरी रीति से मारा. आणि खूप वाईट रीतीने त्यांना मैंने मारलेलं खास आहे. ऐसा डाला था वीडियो, आणि मी खास असा व्हिडिओ टाकलेला मुझे पत्थरवाह करके मारने वाले वीडियो. आणि दगड मार करून मारणारे व्हिडिओ तो इससे छोटे छोटे क्लिप्स आए थे उसमें. आणि असे लहान लहान व्हिडिओ त्याच्यावरती आले उसमें होते. मैंने एक वीडियो भी ऐसा देखा कि मुसलमान कंट्री में एक आदमी एक औरत के ऊपर नजर रखता है, मतलब उसका पति उसको छोड़ देता है किसी दूसरी स्त्री के लिए. आणि मुसलमान कंट्रीमध्ये एक जो पती आहे तो काय करतो, आपल्या स्वतःच्या बायकोला सोडून देतो दुसऱ्या स्त्रीसाठी. उसको बच्चे भी है, आणि त्याला मुलं सुद्धा बड़ा आहे लड़का है उसको. आणि मोठा मुलगा आहे. और फिर उसको छोड़ने के कारण उनके वहाँ का जो बड़ा अधिकारी है वो उसके ऊपर बुरी नजर रखता है, तो हाथ में नहीं आती वो तो उसको पत्थरवाह की शिक्षा जाहिर कर देता है. आणि तिला सोडल्यामुळे तिथला जो मोठा अधिकारी आहे त्या स्त्रीवरती वाईट नजर ठेवतो आणि ती तिच्या हातावर येत नाही म्हणून तो काय करतो, तिला दगडमार करतो. तो वो पत्थरवाह करने के लिए उसको इतना तक गाड़ दिया, आणि दगडमार करण्यासाठी तिला इथपर्यंत गाठलेलं आहे इतना गाड़ा है. आणि इथपर्यंत तिला गाठलेलं पूरा आहे. मुझे यही पत्थरवाह लगा क्योंकि दूसरे लोगों के इसमें जो मैंने पत्थरवाह देखा तो आदमी ऐसा गिरा है, आपका बदन है, लेकिन ये जो वीडियो क्लिप्स जो मैंने जो देखे कुछ जो औरतों के उनको इतना गाड़ा है मिट्टी के अंदर, आणि त्यांना एवढं गाडलेलं हिल आहे नहीं बाबेमध्ये सकते, भाग नहीं सकते, आणि ते लोक पळू शकत नाही अपना हाथ भी ऐसा रख नहीं सकते, बचा नहीं सकते. आणि स्वतःचा हात ठेवून ते लोक स्वतःला वाचू शकत नाही. और उसमें उसको मारने वाला उसका पति, उसका लड़का, वो सबने उसको इतना बुरी रीति से मारा. जो उसका सफ़ेद कलर का ड्रेस था वो सफ़ेद थाई में पूरा रेड कलर हो चुकी थी और पूरा टुकड़ा क्योंकि बड़े बड़े पत्थरों से कुछ बदन के भाव गिर गए थे, अब वो बॉडी वैसी ही रखी गई थी आणि ते जे शरीर आहे तसंच ठेवण्यात आलं होतं वो बुरी रीति से. आणि खूप वाईट रीतीने. और फिर उसके ऊपर पत्थरों के ऊपर गिरी थी, लदी हुई थी वो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दगड ठेवण्यात आले. वो मुझे बहुत बुरा लगा था. मैं उस रात को बराबर से सोई भी नहीं. आणि मला खूप वाईट वाटलेलं होतं आणि त्या रात्री योगी वो भी मैं क्यों देखती, क्या मालूम क्या मेरे मन में आया और मैंने वो वीडियोस देखे. आणि काय माहिती माझ्या मनामध्ये काय आलं त्या व्हिडिओ मी पाहिले. बाइबल में ऐसा दिया है ना पत्थरवाह, क्योंकि पौलुस को भी पत्थरवाह करके मारा था, आणि पौलाला सुद्धा दगडमार करून मारण्यात आलं स्टीफन को पत्थरवाह करके मारा था. आणि स्टेफनाला दगडमार लेकिन करण्यात आलं. स्टीफन को गाड़ा नहीं था, आधा रखा नहीं था उसको. आणि स्टेफनाला असं अर्ध काढून त्याला ठेवलं नव्हतं. नगर के बाहर लेके जाके फेंका, ऐसा धक्का किसे मारते, ऐसा फेंक दिया था उसको. आणि त्याला नगराच्या बाहेर जाऊन त्या लोकांनी धक्का मारून फेकलं और होतं. जिसने उसके अगेंस्ट पहली गवाही दी थी उसने पहला पत्थर मारा. आणि ज्याने त्याच्या विरोधामध्ये साक्ष दिली होती त्याने पहिला दगड मोसेस मारला. के नियम शास्त्र के अनुसार जो गवाही देगा इसने ऐसा किया है वही पहला पत्थर मारना. आणि मोशेच्या नियमशास्त्रानुसार जो पहिली साक्ष देतो त्यानेच पहिला दगड मारायचा आहे. इसीलिए वहाँ जितने लोग थे पहले पत्थर जैसा किसी एक का पहला पत्थर गिरेगा तो दूसरे लोग धड़ा 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 मारना चालू करते. आणि जसं कधी कोणाचा पहिला दगड पडतो ती लोक काय करतात, धडाधड मारायला सुरुवात करतात. तो मैंने प्रभु को बोला, प्रभु धन्यवाद, आणि मी देवाला सांगितलं, देवा धन्यवाद, मुझे भारत देश में पैदा किया. आणि तुम्हाला भारतामध्ये जन्म दिलास. सच्ची मैंने प्रभु को बोला, प्रभु धन्यवाद, तूने मुझे इस एज में इस समय पर तूने मुझे पैदा किया, पहले काल में पैदा नहीं किया. प्रभु को मैं इतना धन्यवाद दिया. आणि देवाला मी एवढा धन्यवाद दिला. प्रभु को मैंने बोला, प्रभु ये स्त्रियों पर होने वाला अत्याचार ऐसा पत्थरवाह करके मारना ही बंद कर दे. आणि देवाला मी सांगितलं की स्त्रियांवरती जे दगडमार होणं किंवा जे अत्याचार आहे तो बंद कर. तो कहने का उद्देश्य कि इनका भी यही प्लानिंग था कि यीशु को भी ऐसा ही कर कुछ करना. आणि सांगण्याचा उद्देश की यांची सुद्धा अशीच प्लॅनिंग होती की ईश्वरा दगडमार इसलिए करायचं. सबसे जो बूढ़ा आदमी था उसको मालूम पड़ा कि मेरे पाप क्या है. आणि म्हणून जो वृद्ध व्यक्ती होता त्याला समजलं की त्याची पापं काय मैं आहे. इतना बड़ा पत्थर इसको मारने के लिए आएगी, मैं क्या
कम पापी हूँ, इससे भी ज्यादा बड़ा पापी हूँ। आणि एवढा मोठा दगड उचलून हिला मारण्यासाठी आलेला आहे आणि जी काही कमी पापी आहे मी हिच्यापेक्षा जास्त पाप केलेले इसलिए आहे. उसने पहला पत्थर फेंक दिया। आणि म्हणून त्याने काय केलं, पहिला दगड त्याने खाली जैसे टाकला. मैंने देखा रे बूढ़े ने फेंक दिया, आणि जसं त्या लोकांनी पाहिलं की वयस्करनी फेकलेला तो आहे भी कह रहे मैं क्यों करूँ? आणि मग आम्ही का मारावं? हर एक को अपने अपने पाप याद आने आणि प्रत्येकाला स्वतःची पापं लक्षात आली. शायद उसमें से कोई वो भी होगा जो उसके साथ सोया होगा, आणि त्याच्यापैकी कोणी असेल की जो तिच्यासोबत झोपला असेल वो भी होगा उसमें, आणि तो सुद्धा त्याच्यामध्ये असेल. है ना? तो सब लोग अपने अपने पत्थर छोड़ के चले गए। आणि सर्वांनी तिथे दगड ते लोक टाकून निघून तो वो गेले. लोगों ने दया नहीं की, आणि त्या लोकांनी तिच्यावरती दया केली उनको नव्हती. अपने पाप याद आ गए जो उससे भी पापी थे। आणि त्या लोकांना स्वतःची पापं आठवली की ती लोक तिच्यापेक्षा सुद्धा पापी तो होते. फिर यीशु ने उंगली से क्या लिखा? आणि येशूने त्याच्या बोटांद्वारे खाली काय लिहिलं? ये लिखा, परमेश्वर दयालु है इसलिए तुम भी दयालु बनो, इसलिए परमेश्वर ने उस पर दया की। आणि त्याने लिहिलं की देव हा दयाळू आहे म्हणून तुम्ही सुद्धा तिच्यावरती दया करा. और परमेश्वर ने दया की। आणि देवाने दया केली और आहे. सच बात है, वहाँ यीशु ने उंगली पर लिखकर कहा मैं तुझ पर दया करता हूँ। आणि येशूने त्याच्या बोटांद्वारे लिहून सांगितलं की मी तुझ्यावरती दया तो करतो. यीशु की उंगलियाँ दया लाती है। आणि येशूची जी बोट आहे ती दया आणते. हम पापी लोगों के ऊपर दया लाते हैं। आणि आपल्या पापी व्यक्तींवरती ती दया आणते. इसलिए बाइबल में लिखा है दया न्याय पर जयवंत होती है। आणि म्हणून बायबलमध्ये लिहिण्यात आलेली आहे की जी दया आहे ती न्यायावरती विजय प्राप्त कभी करते. कभी आपको भी ताड़ना की जाती है, मुझे भी ताड़ना की जाती है। आणि कधी कधी तुम्हाला आणि मला सुद्धा ताडना देण्यात येते. ऐसी ताड़ना होती है, आणि अशी ताडना असते. लेकिन उस ताड़ना में हमारा तड़पना, आणि त्या ताडण्यामध्ये आपलं तडपणं हमारा रोना, आणि आपलं रडणं. हम जब बीमार होते हमारा चेहरा उतर जाता है, आणि जेव्हा आपण आजारपणामध्ये असतो आपला जो चेहरा आहे तो उतरून जातो घबराते हैं, आणि आपण कणत वो असतो. देखकर ही प्रभु दया कर देता है और शिक्षा बंद कर देता है। आणि ते सर्व काही पाहून देव आपल्यावरती दया करतो आणि जी शिक्षा आहे तिला बंद उसका करतो. मैं उदाहरण आपको बताती हूँ, दावीद के काल का। आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते दाविदाच्या काळात. दावीद के काल में दावीद ने गलती की थी, आणि दाविदाच्या काळामध्ये दाविदाने चूक केली लोगों होती. को गिनती किया है, आणि त्यांनी काय केलं, स्वतःच्या लोकांची गणना शैतान केली ने उकसाया उसको, आणि शैतानाने त्याला उकसवलं होतं. लेकिन ये गलती किया उसने। आणि चूक त्याने सजा केली. किसको मिलनी चाहिए थी? आणि जी शिक्षा आहे ती कोणाला भेटायला हवी होती? उसके दाविदाला. सामने 3 ऑप्शन रखा, आणि त्याच्यासमोर त्याने 3 निवड ठेवली. शत्रु के सामने भागना, आणि शत्रूच्या समोरून पळून जाणं, या अकाल रहना, आणि दुष्काळ असणं, और तीसरा आणि तिसरं मरी रहना। आणि मधी असणं. उसने बोला बाबा अभी शत्रु के हाथ में गिरूं, नहीं चाहिए, नहीं चाहिए। आणि तो बोलला मी शत्रूच्या हातामध्ये पडावं हे मला नको आहे. इसलिए बेटर है आणि म्हणून उत्तम आहे जाने दो, मरी आने दो, 3 दिन मरी, आणि मधी होते 3 दिवस मध्ये. कितने दिन? आणि किती दिवस? 3 दिन। 3 दिवस. लेकिन एक दिन की मरी से ही आणि एका दिवसाच्या मरीद्वारे इतने लोग मर गए आणि एवढी लोक मरून कि गेली. आखिर में परमेश्वर ने उस तलवार उठाए हुए स्वर्गदूत को कहा रोक दे, आणि शेवटी ज्यांनी तलवार उचलली जो देवदूत होता देवाने त्याला सांगितलं तू आता थांबव. मैं देख नहीं सकता। आणि हे सर्व काही पाहू शकत नाही. 2 दिन की सजा बंद हो गई। आणि 2 दिवसाची जी शिक्षा आहे ती बंद झाली. हमारा परमेश्वर दयालु है, आणि आपला जो देव आहे तो दयाळू आहे वो सह नहीं सकता आणि तो सहन करू शकत नाही. कि हमको तड़पते हुए लोग मरते हुए नहीं सह सकता। आणि आपल्याला तडपत असताना किंवा जी लोक मरतात ते पाहू शकत नाही. इसलिए जब हमें कोई मृत्यु दंड देने का समय आ जाता है, आणि म्हणून जेव्हा आपल्याला मृत्यूदंड देण्याची जेव्हा शिक्षा येते तब यीशु की उंगली हम पर दया देती। आणि येशूची जी बोट आहे ती आपल्यावरती दया देते. हम कभी कभी ऐसे ही काम किए रहते जिस पर हमें मृत्यु का दंड मिले। आणि कधी कधी आपण अशी कामं केलेली आहेत की ज्याच्याद्वारे आपल्याला मृत्यूदंड भेटावा. पहला मैं आपको बताती हूँ जिसमें हमें मृत्यु आ सकता है, वो पहला पाप है शब्बात नहीं पालन करना। आणि पहिला पाप आहे की शब्द दिवस पालन न आप में से करणं. कितने लोग हैं जिनका शब्बात आए नहीं है? आणि तुमच्यापैकी किती लोक आहेत की ज्यांचा शब्द दिवस चुकलेला आहे? 1 2 3 4 5 आप मर गए, आणि तुम्ही लोक मेलात. जबकि आप जिस दिन आपका शब्बात चुका था, आणि ज्या दिवशी तुमचा शब्द दिवस चुकला होता उस दिन आणि त्या दिवशी मृत्यु दंड लेने के लिए मृत्यु का आत्मा होगा, शब्बात आला नहीं तो और वो शब्द भी नहीं आया. नियमशास्त्रात लिहिलेला आहे और नियमशास्त्र में लिखा है मृत्यूदंड, और मृत्यूदंड. तर तुम्ही मेला, लेकिन आप लोग मरे. कारण येशूच्या बोटाने स्वर्गात सांगितलं की दया, और यीशु की उंगली ने स्वर्ग में बताया कि दया.
देवाची बोट तुम्हाला आणि मला दया देते. और परमेश्वर की जो उंगलियां हैं आपके ऊपर और मेरे ऊपर दया करती हैं. तुमच्यावर आणि माझ्यावर. और आपके ऊपर और मेरे माझ्यावर ऊपर. सुद्धा. मी म्हणत नाही की फक्त तुम्हाला. और मैं नहीं कहती कि सिर्फ आपके लिए, लेकिन मेरे लिए भी. मला पण. और मेरे लिए. मी पण बऱ्याच गोष्टी चुकते. और मैं भी बहुत सारी बातों में चूक जाती हूँ. देव त्याच्या बोटाने माझ्यावर दया आणते. लेकिन तो भी प्रभु क्या करते हैं, उसकी उंगली के द्वारा मेरे ऊपर दया करता दंड है. देत नाही. और मृत्यु दंड नहीं देता. कारण मृत्यू दंड कुठे घेऊन जातो? और मृत्यु दंड कहाँ पर लेकर जाता है? नरकात. नरक में. आणि दया कुठं नेते? और दया कहाँ पर लेकर जाती है? स्वर्गात. स्वर्ग में. माहिती पडलं? म्हणून ते जे वचन आहे ना की दया न्याय पर जयवंत होती ती स्वर्गात नाही, तिथेच. और दया न्याय पर जयवंत होती है स्वर्ग में नहीं, लेकिन यहाँ पर. तिथे तर आपला तिथे गेल्या आपल्याला जे प्रतिफळ भेटायचं ते भेटणार. तिथे आपण म्हणू ना काय टाकलं दान दशम घे ना आता तरी स्वर्गात, असं नाही म्हणून. और ऐसा नहीं होगा. घेऊन टाक घेऊन टाक. आता काय करणार आता? तर पुन्हा तरी जाऊ शकत नाही तुला दान दशम द्यायला. आता आलोय तर घे मला स्वर्गात, असं नाही. आता पण आपण जे चुका करतो दान दशम टाकत नाही तर देव दया देतो. और अभी हम जो गलतियाँ करते हैं, दान दशम नहीं डालते, पर प्रभु क्या करता है? दया करता पण ते है. करतच मेलो लेकिन अगर वो करते तो वो मर गए तर मग शिक्षा आखरी. म्हणून खूप सारे तुम्ही जेव्हा स्वर्गात जाणार और जब आप लोग स्वर्ग में जाओगे, जाणार ना? सगळे जाणार. और तुम्ही वरून जरा 2 मिनिटासाठी खाली नक्की बघा, कोणीतरी तुम्हाला नक्की ख्रिस्ती व्यक्ती दिसेल का? ऊपर से आप लोग नीचे देखो, आपको मसीह व्यक्ति जरूर ती दिखाई ख्रिस्ती देगा. लोक दिसतील ज्यांनी रविवार आले नाही, और वो मसीह व्यक्ति आपको दिखाई देगा जो चर्च में नहीं ज्यांनी आए प्रभू भोजन खाल्लं नाही. और जिन्होंने प्रभु भोजन नहीं खाया. मृत्यूदंड अनंत जीवन त्यांना नाहीये ज्यांनी प्रभू भोजन घेतलं नाही. और अनंत जीवन उनको नहीं जिन्होंने प्रभु भोजन नहीं लिया है. चुकून झालं, कधीतरी झालं, एकदा दोनदा झालं, ठीक आहे. पण काही लोकांनी गेले बप्तिस्मा घेऊन किती वर्ष झाले त्यांनी अजून बप्तिस्मा ह्याला प्रभू भोजनाला हात पण नाही लावलाय, बघितलंही नाही. मला तर येत नाही त्यांच्या. अरे वा, मी बप्तिस्मा घेतलेला व्यक्ती आहे, मला प्रभू भोजन घेतलं पाहिजे. और उनके मन में भी नहीं आता कि मैंने बपतिस्मा किया है, मुझे प्रभु भोजन लेना चाहिए. दान दशम और दान दशम ज्यांनी दिले नाही, और जिन्होंने नहीं दिया, ती लोक नरकात आहेत. और वो लोग नरक में हैं. तेव्हा आपण विचारतो, अरे देवा बरं झालं आपल्याला जे भेटलं आपण दिलं, बरं झालं आपल्याला जमिनीचे व्यवहार नाही झाले, नाही तर आपल्याला पण पैसे आपण दिले नसते ना, आपण पण ढापले असते. बरं झालं. कारण काय होतं माहिती, जेव्हा कमी पैसे असतात ना तेव्हा द्यायला बरं वाटतं, काय नाही वाटत. और जब कम पैसा रहता है तब देने के लिए कुछ नहीं पण लगता. जेव्हा समजा हातामध्ये आले 20 लाख, और अगर हाथ में 20 लाख आया, 20 लाख, और 20 लाख, 20 लाखाचे किती होतात? और 20 लाख का कितना होता है? 20,000. 2 लाख. अच्छा 2 लाख का? 2 लाख. 2 लाख. थँक्यू 2 लाख. 2 लाख. माझ्याकडे 18 लाखच राहतात ते. 18 कमी आहे? कम है. कमी आहे का? और कम है क्या? है ना? 18 तर नाही जाते ना, 2 तर राहते. 18 2 तिथे गेले, 18 तर राहतात ते. और 2 वहाँ पर गए, लेकिन 18 का कशी देते होते माहिती? आपले 2 लाख. म्हणून देव काय करतो? और इसी कारण प्रभु क्या कहता है? म्हणून कधी कधी आपण स्वर्गात गेल्यानंतर आपण म्हणून बरं झालं प्रभू माझ्याकडे एवढे एवढे पैसे दिले नाही तर माझ्यात पण लालच आला असता. आणि आपण आहे ना असं थोडं थोडं देऊनच आपल्यामध्ये काय होणार माहिती, देण्याची सवय होईल. थोड़ा थोड़ा देकर के हमारे अंदर देने का स्वभाव बन जाएगा. आज आपण देतोय ना, पर आज हम देते हैं ना, म्हणून आता पुढे ना आपल्याला 20 लाख भेटले ना, और अगर आगे जाकर हमको 20 लाख तर मिला 2 लाख आपल्याला हाड नाही वाटणार. और 2 लाख हमको कभी नहीं उलट लगेगा. आपण गर्वाने येऊ और हम घर से आएंगे आणि बोलू और कहेंगे, और मेरा 2 लाख घ्या, लो, हे घ्या माझा दशांश आहे. और ये तो मेरा दशांश है. है ना? गर्वाने देऊ ना, और घर से देंगे ना. हे नेहमी लक्षात ठेवा. तर माहिती पडलं. म्हणून बरेच जणांना तुम्ही नरकात त्या गोष्टीमध्ये बघितलेलं पहा. और बहुत से लोगों को आप इसी कारण नरक में देखोगे. ख्रिस्तात असलेले तरी पण व्यभिचार केलेले आहेत, ती लोक नरकात तुम्ही तडपताना पहा. और मसीह में भी लेकिन उन लोगों ने व्यभिचार किया है, और उन लोगों को आप लोग नरक में देखोगे. बघा, मी म्हणत नाही काही लोकांच्याकडून जे झालं असेल पहा, पण त्यांनी क्षमा मागितली, येशूच्या रक्ताने धुतले आणि त्यांनी ते पाप सोडले, ते नरकात नाही जाणार. और जिन्होंने क्षमा मांगा है, यीशु के लहू से अपने आप को धोया है, वो लोग नरक में नहीं जाएंगे.
तरी ते पाप करतच राहिले, त्या गोष्टीशी ते जुळूनच राहिले, ती लोक जातात. और अगर वो लोग उस बात में बने रहे तो वो लोग नरक में जाएंगे. मूर्ती पूजा और मूर्ति पूजा करणारी लोक जी ख्रिस्ती आहेत, बप्तिस्मा घेतलेली आहे, प्रभुभोजन खातात आणि प्रसाद खातात, मूर्ती पूजा करतात, ती लोक नक्की तुम्हाला नरकात जाताना दिसते, नरकात असताना दिसते. और जिनका बपतिस्मा हो चुका है लेकिन वो लोग प्रसाद खाते हैं, मूर्ति पूजा करते हैं, वो लोग आपको जरूर नरक में दिखाई देंगे. तुम्ही नरकात पाहू शकता, वरून तुम्ही नरक पाहू शकता. और आप ऊपर से नरक को देख मी सकते तुम्हाला हैं. एवढं पण सांगते और मैं आपको इतना भी की बताती हूँ. व्यक्ती किडेने भरलेली असेल, और वो जो व्यक्ति वो कीड़े से भरी हुई आगीत होगी, असेल, राख में होगी. आता समजा तुझं स्टॉल दे. आता समजा एखादा व्यक्ती एखादा व्यक्ती पूर्ण झाकलेला आहे, और अगर एक इंसान पूरी रीति से ढका हुआ है तो कोण आहे दिसतं का? और वो हमें दिखाई देता है क्या? नाही दिसत ना? नहीं दिखाई देता ना. पण तुम्हाला माहिती आहे ना ही प्रार्थना आहे. कसं कळालं तुम्हाला ही प्रार्थना आहे? और कैसे मालूम पड़ा कि ये प्रार्थना है? उसको जानते पहचानते, तुम्ही ओळखता ना ही प्रार्थना आहे. और आप लोग पहचानते हो कि ये प्रार्थना है. तसंच आहे ना, नरकात सुद्धा तसंच आहे. और वैसे ही नरक में भी वर वैसा पडून ही येणार, है. म्हणे ती किड्याने भरलेली असते, और वो कीड़े से भरे हुए रहेंगे आगीत तडफडत असतील, और आग में चिल्लाते रहेंगे. पळणारे नसतील, पळत नाही, नरकात पळत नाही, और नरक में वो बांधलेले लोग आहेत. पड़ते नहीं क्योंकि वो बंधे हुए बायबल हैं. सांगतात हातपाय बांधलेले आहेत. और बाइबल हमें बताता है उनका जो हाथ है वो बंधा हुआ है. म्हणून ते असे आग असे काढून असे असे किडे बिडे काढत नसते, और ऐसा वो कीड़ा नहीं ते निकालेंगे बांधलेले आहेत. और वो बंधे हुए हैं. ते चावतात. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, त्या बाईला असं आतमध्ये ठेवलं, बिचारी काहीच करू शकली नाही. कुठं लागलं, इथं लागलं, इथं लागलं, काय काय कुठं कुठं लागलं, हे सगळं चेंदामेंदा झालेला तिच्या बॉडीचा. तुम्ही विचार करा की जी नरकात असेल तो पळू नाही शकत, हलू नाही शकत, म्हणजे असा हलू शकतो पण बांधलेला आहे, असं किडे बिडे काढू नाही शकत. और वो कीड़ा नहीं निकाल सकता. पण तुम्ही तरी त्याला ओळखा. लेकिन तो भी आप लोग उसको पहचान लोगे. अंधार आहे, और अंधकार है तरी वहाँ तुम्हाला पर. दिसेल, लेकिन तो भी आपको दिखाई देगा. तरी तुम्हाला दिसेल. और लेकिन तो भी आपको दिखाई मी देगा. तुम्हाला सांगते, जेव्हा मला 5 मिनिटं पण नव्हती झालेली, जेव्हा मला नरकात टाकलेलं, और जब मुझे नरक में डाला गया था, हां, तर असंच माझं काजळ सुटलं. माझं काजळ सुटण्याचं कारण हेच आहे. और मेरा काजल छूट जाने का यही कारण दिवसातून है. 3-4 वेळा मी काजळ लावायची, और दिन में 4 बार मैं काजल लगाती थी. काजळ सुटतच नव्हतं माझं. और मेरा जो काजल वो नहीं छूट रहा था. म्हणून मी सारखी काजळ करायची. और मैं बारंबार काजल लगाती थी. हां, तर मग आता काय होतं, जोपर्यंत देवाचा दास वरून जेव्हा परमिशन होतं, तर त्या देवाच्या दासाने मला सांगितलेलं की काजळ करू नको. और प्रभु के दास ने मुझे बताया था कि तू काजल मत लगाना. म्हणून ती मी आधीचं पालन केलं नाही. और मैंने आज्ञा का पालन नहीं किया. लिपस्टिक सोडलेली, और मैंने लिपस्टिक छोड़ दिया बऱ्याच था. गोष्टी सोडल्या. और बहुत सारी बातों को छोड़ दिया था. लेकिन जो काजल है वो नहीं छोड़ा. आणि मी इथे गेली होती गुजरातमध्ये. और मैं गुजरात में गई आणि थी. गुजरातमध्ये गेताना मला देवाने असं दर्शन दाखवलं. और गुजरात में प्रभु ने मुझे ऐसा दर्शन दिखाया. काजळ त्या वेळेला मी आईण्यात काजळ करत होती. और उस समय पर मैं आईने में काजल लगा रही थी. काजळ भरता भरता मी त्या आईण्यात घुसली और काजल लगाते वक्त मैं उस आईने में घुस गई. आणि मी असं पाहते की मी काजळ धरलंय, तर हे सगळं इथपर्यंत आले. तर मी पुसतीये, ती काजळ पुसता पुसता रक्त झालं. और मैं ऐसा देख रही थी जो काजल है वो पूरा रीति से फैल गया. और मैं पूछ रही थी और पूछने के बाद वो पूरा लहू बन गया. म्हणजे रक्त होता होता मी कधी त्या अंधाराच्या कोठडीत गेली तेच मला कळालं नाही. मी म्हणते, हे काय, हे नरक आहे तर. और मैं बोल रही थी ये नरक है. मला त्रास होऊ लागला, और मुझे बहुत तकलीफ होने रोने लगी. लगी. और मैं चिल्लाने मी लगी. चालू लागली. और चिल्लाने लगी. मला बाजूने खूप ओरडण्याचा आवाज येत होता और मुझे बाजू से भी चिल्लाने का आवाज आ रहा आणि था. मी रडू लागली. म्हटलं, प्रभू तू तर म्हणालेला का तुझ्यावर विश्वास ठेवणारे नरकात जाणार नाही, मग मी कशी काय नरकात आली. और मैं रोने लगी और प्रभु से कहा कि प्रभु तेरा वचन कहते जो भी तेरे ऊपर विश्वास रखते वो नरक में नहीं जाएगा. लेकिन मैं नरक में किस वजह से आई. मग तू तर म्हणाले मी तुला स्वर्गात गेली, और तूने तो कहा है कि मैं तुझे स्वर्ग में मी तर लूंगा. नरकात आलेली आहे. लेकिन मैं तो अभी नरक में आ प्रभु चुकी मला हूँ. वाचव, और हे प्रभु तू मुझे मला बचा. याच्यातून काढ. और मुझे तो इसमें से बाहर निकाल. और मुझे यहाँ पर नहीं तर रहना है. बाजूनी जी आवाज मला देत होते, और बाजू से जो लोग मुझे आवाज दे रहे ए, थे बाबा बस, और शांत करो. आम्ही जसं ओरडतो तसं तू ओरड. और जिस रीति से हम लोग चिल्लाते उसी रीति से तू भी चिल्ला. तो आवाज मी ओळखीचा आहे, और वो जो आवाज है मेरा पहचान का है. एवढा ओळखीचा और इतना पहचान का की है. मी त्याला ओळखला. अंधारात सुद्धा मला कळालं की तो व्यक्ती आहे. और अंधकार में मुझे मालूम पड़ा कि ये पण मी यही हालू इंसान है. शकत नव्हती, लेकिन मैं हिल नहीं पा रही मी थी. चालू शकत नव्हती. और मैं चल नहीं पा रही पण मी थी. एकाच ठिकाणी होती आणि ओरडत होती. एवढंच करू शकत होती, ओरडत होती.
और वे एक ही जगह पर थे और लेकिन वे चिल्ला रहे थे। आम्ही किती वर्षापासून इथे ओरडतोय, और उसने कहा कि हम कितने सालों से यहाँ पर चिल्ला आता रहे इथे हैं आलेला कोण व्यक्ती जात नाही। और यहाँ पर जो कोई भी आता है वो नहीं जाता। मी म्हटलं नाही, मी जाणार, और मैंने कहा कि मी जाना नहीं है, जाना। और वे यहाँ पर नहीं याच्यासाठी जाना नाही, और वे इसके लिए नहीं येशूने जाना। मला प्रॉमिस केले और यीशु ने मुझसे करार किया है स्वर्गात घेऊन जाईल। और वे स्वर्ग में लेकर मुझे नहीं जाएगा जाना। और वे यहाँ पर आणि नहीं ओरडू होगा। लागली, येशू मला बाहेर काढ, और वे चिल्लाने लगी कि यीशु तो मुझे बाहर यीशु मला निकाल। बाहेर काढ, और यीशु तो मुझे मला बाहर इथे नाही निकाल। राहायचंय। और मुझे यहाँ पर नहीं रहना। बायकांचा, ओळखीच्या बायकांचा आवाज, और जो मेरी जान पहचान की जो औरतें जे थी ओरडत होते, और जो चिल्ला रही थी ती किंचाळत होते, और चिल्ला एक रही एक थी आवाज ओळखली। और एक आवाज को मैंने मला पहचान कळालं लिया की हे सगळे आता इथं आहे, और मुझे समझ में आ गया कि ये सब लोग यहाँ पर नहीं हैं। गेले। और मतलब ये लोग स्वर्ग में नहीं गए याचा हैं। अर्थ मी पण नरकातच आहे। और इसका अर्थ है कि मैं भी नरक में आणि हूँ। खूप बोक्सी बोक्सी रडू लागली। और मैं बहुत जोर से रोने लगी माझ्यासमोर असा मोठा प्रकाश आला, और मेरे सामने ऐसा बड़ा प्रकाश आया त्याचा येशू होता। और उसने यीशु तो कहा मला म्हणाला, अजून तुझे फक्त 2च मिनिटं झाले, और उसने कहा कि अभी तेरा सिर्फ 2 मिनट यहाँ पर हुआ ते है राहू शकत नाही। और तो यहाँ पर नहीं रह सकते। त्याला मी 5 मिनिटासाठीच टाकले, और तो मैंने तुझे सिर्फ 5 मिनट के लिए डाला है राहू शकली नाही। लेकिन तू यहाँ पर माझे नहीं लोक रह। इथे किती दिवस, हजारो लोक इथे येणार आहेत आणि आगीत तळपणार आहेत। और मेरे हजारों लोग यहाँ पर आने वाले हैं और आग में तड़पने वाले हैं। तू त्यांना कधी सुवार्ता सांग, और तू उन लोगों को कब सुसमाचार मला बताएगा। बाहेर काढ, मी तुझ्याबद्दल सांगेन, और मैंने कहा कि मुझे बाहर निकाल के तेरे बारे में मला बोला इथे ठेव। और मुझे भी यहाँ पर मत रख। ख्रिस्ताने माझा असा हात पकडून मला बाहेर काढलं, और प्रकाशात मसीह नेलं। और मसीह ने हाथ को पकड़कर मुझे प्रकाश में लेकर गया पटकन मी त्या आरशातून बाहेर आले। और मैं जल्दी से उस आईने में से बाहर माझी निकली जी काजल और मेरे जो काजल बाहेर जाऊन फेकली, और मैंने बाहर जाकर उसको फेंका तेव्हापासून माझं काजल सुटलं। और तब से मेरा जो काजल वो छूट गया। मग मी अश्विनीच्या लग्नाला लावलेलं, और मैंने अश्विनी दीदी की शादी में लगाया था तेव्हा पण मला पुन्हा तोच अनुभव झाला। और उसी क्षण मुझे वही अनुभव कारण मला हुआ। कुणीतरी अथॉरिटीने सांगितलेलं तू लावून दे। और मुझे जो मेरे ऊपर जो अधिकारी थे उन्होंने मुझे बताया था कि तू काजल मत लगा। म्हणून माझ्यावर एक पाबंदी आली होती, रिस्ट्रिक्शन्स, एक आज्ञा आली होती और मेरे ऊपर एक आगे आई थी की तू करू नको, और तू ये मत कर तुला शोभा देत नाही, और तुझे ये शोभा नहीं देता कारण तू सेवेसाठी निवडलेली और आहे, और तुझे सेवा के लिए चुना गया तू है असं करणं बरोबर नाही। और तो इस तरह से करना ये योग्य नहीं है। म्हणून ती एक माझ्यावर एक रिस्ट्रिक्शन आली, म्हणून मी लावलं। आणि मी लावलं काही नाही, पण मी सांगते, तुम्ही काजळ बिजळ लावत असाल तर काही नाही, पण मी सांगते की माझ्यावर कसं हा एक रूल आला होता, एक कमांड आली। जेव्हा देवाकडून एखादी कमांड येते, देवाच्या दासाकडून कमांड येते, तर आपल्याला पालन करणं आपलं कर्तव्य आहे। और जब परमेश्वर की ओर से कोई आगे आते या फिर परमेश्वर के दास के ओर से अगर कोई आगे आते है उसका पालन करना जरूरी है। म्हणून ते पालन करणं कर्तव्य होतं माझं। म्हणून तसं माझं काजल सुटलं जेव्हा मी हे नर्क बघितलं, आणि त्याच्यानंतर माझी भीती गेली लोकांना सांगण्यापासून स्वतःला लपवण्यापासून माझी भीती अशा रीतीने गेली। और जब मैंने नरक को देखा तब मेरा काजल लगाना छोड़ गया और जो मेरा डर था यीशु मसीह के बारे में लोगों को बताने का वो भी चला गया। म्हणून प्रियानं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल ना, तर तुम्हाला वरून सुद्धा तुम्ही लोकांना ओळखाल की ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे। हा जो तुम्ही जे या जगाचे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना सुद्धा तुम्ही वरून ओळखाल। और संसार में जो बड़े बड़े अधिकारी उन लोगों को भी आप लोग ऊपर से देखोगे और उनको पहचान लोगे। तर म्हणून प्रियानं लक्षात ठेवा, येशूचं बोट दया देतं। और इसी कारण पे याद रखो यीशु मसीह का जो उंगली है वो दया करता है येशूचं बोट आपल्यावर कृपा करते, और यीशु की जो उंगली है वो हमारे ऊपर दया करती है आपल्याला शिक्षा आणण्यापासून वाचवते। और हमें शिक्षा से बचा देती है। म्हणून जेव्हा येशूने तिला विचारलं, और जब यीशु ने उससे पूछा तुला कुणी शिक्षा नाही केली, और तुझे तेरे ऊपर किसी ने भी दोष नहीं लगाया, येशू काय बोलला, और यीशु ने क्या कहा, जा मी पण तुला शिक्षा और जहाँ मेरे तुझे दंड नाही देत। येशूचं बोट शिक्षा देत नाही। और इसीलिए यीशु मसीह को जो उंगली है वो दर्द नहीं देता। लक्षात ठेवा, येशूच्या बोटात सामर्थ आहे, येशूच्या बोटात पवित्रता आहे। और यीशु की उंगली में सामर्थ्य और पवित्रता है। प्रभूची स्तुती असो। और प्रभु की स्तुति। तर पहिलं मी तुम्हाला सांगते, देवाची आपल्या हाताला 5 बोट आहेत और हमारे हाथ को 5 उंगलियां हैं। 5 बोटांचं पहिलं बोट जे आहे ते अंगठा, और 5 उंगलियों में से जो पहला उंगली है वो है अंगूठा। तो देवाला दर्शवतो, म्हणतो तुम्ही प्रेम करा एकमेकांबरोबर, और वो परमेश्वर को दर्शाते हैं, वो कहते हैं कि तुम एक दूसरे के ऊपर प्यार करो, दान धर्म करा और दान धर्म करो, एकमेकांना सपोर्ट करा। और एक दूसरे को सपोर्ट करो। कारण अंगठा 4 बोटांना सपोर्ट करतो। और जो अंगूठा है वो क्या करता है, 4 उंगलियों को सपोर्ट करता है। बघा, हे अंगठा असल्यावर हे बायबल असं पकडलं जातं। और जो अंगूठा है इसी कारण बाइबल पकड़ा जाता है। जेव्हा ही 2 बोट अंगठा आहे म्हणून हे बोटांचं काम झालं, और ये अंगूठा है इसी कारण उंगलियों का काम अंगठा हुआ। आहे म्हणून आपण जेवतो, और अंगूठा है इसी कारण हम लोग अंगठा आहे खाना म्हणून खाते आपण हैं। लिहितो, और अंगूठा है इसी कारण हम लोग लिखते
काय म्हणून लक्षात ठेवा, अंगठा जे तुमच्या बोटाचा, आता तुमच्या बोटांचा मी सांगेन, तुमच्या बोटांचा अंगठा तुम्हाला शिकवतो तुम्ही एकमेकांशी जुळून राहा. और आपकी उंगलियों में जो अंगूठा है वो आपको सिखाता है कि एक दूसरे से जुड़े रहो. अंगठा असा असतो और अंगूठा इस तरीके से रहता आहे असा, और ऐसा है. तर तो सांगतो देवाला पहिलं प्रेम करा और वो बताता है कि पहले को परमेश्वर को प्यार करो आणि मग तुम्ही एकमेकांना प्रेम करा. और बाद में तुम एक दूसरे को प्यार करो चांगल्या गोष्टी करा. और अच्छी बातों को करो ह्या गोष्टी आपण असं करतो ना, चांगल्या गोष्टी करा और अच्छी बातें करो. अंगठा चांगल्या गोष्टी करा. और अंगूठा बताते हैं अच्छी बातों को पटकन करो. दुसरं पॉईंट बघू. दुसरं बोट, और दूसरी उंगली हे बोट और ये देवाच्या उंगली मुलांना पहा. और परमेश्वर के बच्चों को देखो. तर देवाच्या मुलांकडे तुम्ही पाहायचे, देवाच्या मुलांकडे तुम्ही काय करायचे, लक्ष द्यायचं. और परमेश्वर के बच्चों की ओर ध्यान देना है. हे एकमेकांकडे लक्ष देण्यासाठी बोट केंद्रित केलं जातं. और एक दूसरे के ऊपर ध्यान देने के लिए इस उंगली को दर्शाया जाता है. तिसरं बोट, तीसरा बोट विश्वासात खंबीर उभे राहा. और तीसरा उंगली बोलता है कि विश्वास में खंबीर जैसे खड़े रहो प्रभूसाठी उभं राहा. और प्रभु के लिए खड़े रहो. त्याच्यानंतरचं चौथं बोट, और उसके बाद का चौथा उंगली काय व्हा, पुरुषार्थपणा करा, और पुरुषार्थ करो, शूर व्हा शुभ हो आणि वितरे होऊ नका, और डरपोक मत बनो कमजोर राहू नका. और कमजोर मत बनो. कारण याजकाला कधी कधी ह्या बोटाचा वापर करूनच और याजकों को इस उंगली का इस्तेमाल कर अर्पण करावं लागतं. और अर्पण करना पड़ता है. लेवीच्या पत्रामध्ये तुम्ही वाचू शकता. और लेवी के अध्याय में आप लोग पढ़ सकते हो. म्हणून प्रियानो लक्षात ठेवा की हे जे चौथं आहे, तुम्हाला शूर व्हायचंय, पहिले बलवान व्हायचंय, प्रभू ख्रिस्तामध्ये मजबूत व्हायचंय आणि पुरुषार्थ म्हणजे पुरुष घाबरतात का? और पुरुष लोग डरते थे क्या? पण सगळे पुरुष घाबरे नसतात. और सब जो पुरुष है वो डरते बायकांपेक्षा नहीं तरी पुरुष जरा पुढे असतात ना. और स्त्रियों से जो पुरुष है वो हिम्मत वाले रहते हैं. म्हणून बघा जेव्हा काय झालं की पुरुष पुढे जातो दरवाजा उघडायला, काही करायला. काय सगळे काही पुरुष नसतात तसे, पण तिथं नका लक्ष द्यायचं. पण आपल्याला कुठे लक्ष द्यायचे, ते खरंच जे पुरुष जे असतात ना ते पुढे असतात, बाईला सुरक्षा देतात, बाईच्या पुढं असतात. और जो पुरुष है वो स्त्री के आगे रहता है और उसको सुरक्षा देता है. हा बघा ना, असं नाही झालं पाहिजे. और ऐसा नहीं होना चाहिए. आणि पाचवं, और पांचवा, जी करंगळी छोटी आहे और जो छोटी उंगली है तर मजबूत वापरतात, लेकिन प्रभु में मजबूत हो जाता. जुळून राहा. और जोड़कर तरी रहो. ती छोटी आहे, और वो छोटी है तरी ती हाताला जुळून आणि बोटांना जुळून आहे, और वो अपनी उंगलियों के साथ जुड़कर है सहकार्य करते. और मदद करती है. तसंच एकमेकांना सहकार्य करा, और उस तरीके से एक दूसरे को आणि मदद करो जुळून राहा. और जोड़कर रहो. आता हे पाच जे आहे, 5 नंबर ग्रेसला, कृपेला दर्शवतो. और जो 5वां नंबर है वो क्या करता है, दया को दर्शाता है. म्हणून प्रियांनो, और इसी कारण प्रिय, 5 कृपेवर कृपा तुमच्यावर झालेली आहे. और 5 के ऊपर 5 मतलब दया के ऊपर दया आपके ऊपर हुआ है. म्हणून देवाचा हात तुमच्यावर आहे. और इसी कारण जो परमेश्वर का हाथ है आपके ऊपर है. प्रभू तुम्हाला आशीर्वादित प्रभु करो. आपको आशीषित करे. दुसरं तुम्हाला सांगते, काही लोकांना 6 बोट असतात. और कुछ लोगों को 6 उंगलियां रहती है. जन्म घेताना बघा काही लोकांना 6 बोट असतात. और जन्म लेते वक्त कुछ लोगों को 6 उंगलियां रहती है. आणि ते राक्षसगण असतात. आपण काढू पटकन. 2 सॅम्युएल अध्याय 21. दूसरा शमूएल अध्याय 21. 2 सॅम्युएल दूसरा शमूएल अध्याय 21. अध्याय 21. प्रियांनो, तिथे एक असा अनाथवंशी आहे. और यहाँ पर एक अनाथवंशी है. वाचूया 18 पासून. और उसका 18 से हम लोग पढ़ेंगे. यानंतर पलिश्त्यांशी गोग येथे पुन्हा युद्ध झाले. त्यावेळी युष्णाचे सिगल खरे याने देखाई वर्षात असं याला जिवे मारले. गोग येथे पलिश्त्यांचे पुन्हा युद्ध झाले. तेव्हा बेथलेहेम एकला यारे ओरगीम याचा पुत्र एलहानान याने गल्यात याचा वध केला. त्याच्या भाल्याची काठी सगळ्याच्या तुरीएवढी होती. गत येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता. काय जे गत इथे युद्ध झालं, तिथे धिप्पाड म्हणजे राक्षस सारखा, रपाई वंश म्हणजे राक्षस असा एक पुरुष होता. त्याच्या प्रत्येक हाताला व त्याच्या पायाला प्रत्येक हाताला आणि प्रत्येक पायाला म्हणजे ह्याला 6 आणि ह्याला 6 असे एकंदर 24 बोटे होते. म्हणजे लक्षात ठेवा, देवाकडून कोणताही कधी
काही मुलांना बघा 6 बोटं येतात, और कुछ बच्चों को 6 उंगलियां आती हैं कधी कधी येतात असं। और कभी कभी ऐसा होता है। तर लक्षात ठेवा, जेव्हा दाविदाला गोलियातला मारायचं होतं तेव्हा त्याने 5 दगडं घेतली, और दाऊद को जब गोलियत को मारना था उसने 5 पत्थर उठा कारण लिया त्याने गोलियातचा हिशोब लावला होता। और उसने गोलियत का हिसाब लगाया था मग त्याला माहित होतं गोलियाताबरोबर त्याचे अजून 4 भावंड आहेत, और उसको मालूम था कि गोलियत के साथ उसके और 4 भाई जर हैं। मी ह्याला मारलं तर त्याचे पाठीमागून 4 भावंड पण येतील, और अगर मैंने इसको मारा तो उसके पीछे से और उसके 4 भाई आ म्हणून जाएंगे। त्याने दगड उचलताना 5 दगड उचलले। और इसी कारण उसने पत्थर उठाते समय उसने 5 पत्थर उठा म्हणून युद्ध लिया। करताना कधी पण लक्षात ठेवा, शैतानाशी लढताना हमेशा लक्षात ठेवायचे, एकाशी लढताना त्याच्याबरोबर दुसरी पण आत्मे आपल्याला आपल्याबरोबर लढतील ह्या तयारीतच राहायचं। और युद्ध करते वक्त ये ध्यान रखना है कि जब हम युद्ध करते हैं तो उसके साथ जो दूसरी आत्माएं हैं वो भी हमारे साथ युद्ध करेगी। म्हणून प्रियानं जागरूक राहणं गरजेचं आहे। और इसी कारण प्रिय जागरूक रहने जरूरी ज्या है। मुलांना एक्स्ट्रा काहीतरी भाग असतो, और जिन बच्चों को कुछ एक्स्ट्रा भाग होता है एक्स्ट्रा काहीतरी हात असेल, पाय असेल, काही एक्स्ट्रा असेल, और कुछ भी एक्स्ट्रा रहता है हा ते देवाकडून स्वीकृत मुलं नसतात। और वो परमेश्वर की ओर से ग्रहण की हुई नहीं रहते। हे नेहमी लक्षात ठेवा। और ये हमेशा याद रखो। तिरस्कृत और ये बोलू शकता तुम्ही, राक्षसगण बोलू शकता सरळ, और आप लोग बोल सकते हैं कि राक्षस जाति के हैं। कळालं? म्हणून कधी तुमच्या मुलांना आपल्याला कधी देवाने एक्स्ट्रा काहीतरी दिलेलं नाही। और प्रभु ने आपके बच्चों को या फिर हम लोगों को कुछ प्रभु ने एक्स्ट्रा नहीं दिया मला है। 6 बोट आहेत, और आपको 6 उंगलियां हैं, 3 नाक आहेत, 4 नाक आहेत, 4 कान आहेत, नाही ना, 4 डोळे नाही ना, 3 डोळा आहे नाही ना, 3 डोळा शैतानाचं प्रतीक, और 3 आंखें ये शैतान का प्रतीक है। म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा। और इसी कारण हमेशा याद रखो। ह्या गोष्टी देवाकडून नसतात, विचित्र असतात, शैतानी असते। और ये जो बातें रहती है वो परमेश्वर की ओर से नहीं रहती, वो विचित्र रहती है और शैतान की ओर से रहती है। प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो। प्रभु हमको आशीषित करे। आपण प्रार्थना करू। हम प्रार्थना करें। 3:30 झाले, पावणे 4ची गाडी आहे ना, हा, प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमीविदा प्रभू येशूच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येते। आज तुझ्या बोटांबद्दल यांनी शिकलेले आहे प्रभू, तरच तुझं बोट आमच्यावर दया आणते प्रभू। आत्तापर्यंत प्रभू तुम्ही दया दिली, पुढेही प्रभू तू आमच्यावर दया देत राहणार प्रभू। मी तुझे आभार मानते। त्याचा अर्थ असा नाही की आम्ही पापात पाप करत राहणार नाही प्रभू, तो आम्हाला पापातून मुक्त करणारा पण आमचा देव आहे। मी सगळ्या गोष्टी तुझ्या हातात देते, तुझं नाव उंचवते, तुझ्या नावाला महिमा देते प्रभू, तुझी महिमा, तुझं गौरव करते आणि या सगळ्यांना आशीर्वादित कर। कृपेमध्ये सुरक्षित ठेव आणि सर्व अनिष्टापासून बुराईपासून दूर ठेव। आज दुसरा दिवस पण उपवास करण्यासाठी सहायता केली म्हणून धन्यवाद। हे लोक आता हाऊचेसला जातील प्रभू, या सगळ्यांना हाऊचेसमध्ये जाण्यासाठी आणि ख्रिस्तामध्ये आनंद करण्यासाठी मदत करतो। येशूच्या चरणावर बसण्यासाठी सहायता कर। त्यांच्या जाण्या येण्यात तू बरोबर राहा। काही जमीतून आपल्या घरी जातील, त्यांचं रक्षण करतो। डोळ्याच्या बुडाप्रमाणे सांभाळ, ते घरी गेले म्हणून यांच्यावर तू रागवणार नाही प्रभू, किंवा तुझा राग किंवा क्रोध येणार नाही प्रभू। पवित्र पित्यांना खूप आशीर्वाद आहे। आज यांचा उपवासाचा जो जो विषय तू ऐकला आहेस, तुला माहीत आहे, त्यांनी तुझ्यासमोर ठेवलेला आहे आणि तू ते प्रभू आठवण करून प्रभू त्याचं उत्तर तू नक्की देणार आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर तू देणार आहे आणि तू दिलेलं आहे प्रभू। मी तुझे आभार मानते प्रभू, या सगळ्यांना आशीर्वाद आहे। सर्व आदर मान महिमा तुला देते प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने प्रार्थना करते। आमेन। सगळ्यांना